नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज भरपूर क्रिकेट खेळलं गेलं, त्यामुळे भरपूर आज क्रिकेटवर बोलण्यासारखं आहे. सुरुवात करू कुठून? सुरुवात रायझिंग स्टार कपपासून करतो. सेमीफायनल होते आज दोन, इंडिया वर्सेस बांगलादेश आणि पाकिस्तान वर्सेस श्रीलंका. पाकिस्तान वर्सेस श्रीलंका चालू आहे, पण सध्याची मॅचची कंडिशन बघता पाकिस्तान जिंकेल, कारण 19 बॉलमध्ये 31 रन पाहिजे होते श्रीलंकेला आणि 2च विकेट बाकी होत्या. तर इंडिया सुपर ओव्हरमध्ये हरली मॅच, पण बनत नव्हतं. इंडिया जिंकायला पाहिजे होती मॅच. थोडंसं इंडियाच्या डिसिजन मेकिंगमुळे हरलो असं मी बोलीन. कोचचं डिसिजन असेल, कॅप्टनचं डिसिजन, मॅनेजमेंटचं डिसिजन असेल, पण त्याच्यामुळे आपण हरलो. कारण सुपर ओव्हरमध्ये ओपनिंगला जितेश शर्मा आणि रमणदीप आले, ते सरप्रायझिंग होतं. तुमचा वैभव सूर्यवंशी एवढा चांगला खेळतो आहे मॅचला आणि 2 विकेटचा चान्स आहे ना तुम्हाला, मग तुम्ही पहिलं त्याला ओपनिंगला पाठवा, नंतर वन डाऊन कोणतरी दुसरा प्लेअर पाठवा ना. तुम्ही पहिला जितेश शर्मा आला, ठीक आहे, कॅप्टन्स आहे, रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असेल, त्याच्यावर प्रेशर नको असा विचार केला असेल, पण तो तुम्ही कुठेतरी तो करेक्ट साध्य करायला पाहिजे होतं. कारण पहिल्याच बॉलला तो कन्फ्यूज होता. तो पहिला स्कूप मारायला गेला, नंतर रिव्हर्स स्वीपला आला फास्ट बॉलरला, त्याने परफेक्ट यॉर्कर टाकला. त्याच्या कन्फ्युजनमध्ये, तो कुठला शॉट खेळण्याच्या कन्फ्युजनमध्येच तो बोल्ड होऊन गेला, कळलं पण नाही त्याला कधी बॉल आला नाही गेला. तो आधी असा झाला, स्कूप मारून नंतर रिव्हर्स स्वीपला गेला आणि बोल्ड. त्याच्यानंतर आशुतोष आला, एवढा सिनियर प्लेअर, एवढा IPLमध्ये चांगला खेळलेला, एक्सपिरियन्स म्हणून त्याला वैभव सूर्यवंशीचा आधी पाठवला. तर काय 5 बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे, 1 विकेट गेला आहे माहिती आहे, दुसरा विकेट गेला, मॅच संपली. तिथे 1 रनचं टार्गेट असणार आहे. यॉर्कर लेनचा बॉल आहे, तू नाही हिट करू शकत आहे ना, तर सिंगल रोटेट कर ना, स्ट्राईक. अजून 4 बॉल 5 बॉल तो धरून 5 बॉल होते तुमच्याकडे. तर काय माहिती नाही, एवढे सिनियर असून काय मॅच सेन्स त्यांच्यामध्ये दिसला नाही. तो हिट करायला गेला तर यॉर्कर बॉलला आऊट झाला. 1 रनचं टार्गेट, 1 रनच्या टार्गेटला काय डिपेंड करणार. तरीसुद्धा त्या सुयशने पहिल्या बॉलवर विकेट काढला. दुसरा बॉल पण चांगला होता, पण तो थोडा लेग साईडला होता, अंपरने वाईट दिला, झाली मॅच संपली. आणि मॅच सुपर ओव्हरला जाईपर्यंत पण कदाचित ही परिस्थिती यायला नाही पाहिजे होती. कारण लास्टच्या 3-4 ओव्हरमध्ये असा टार्गेट होता की इंडिया हरायला नाही मॅच टाय व्हायलाच नाही पाहिजे होती. कारण 4च विकेट गेले होते. आपला नेहल वधेरा आणि रमणदीप खेळत होते. 18 बॉल आणि 31 रन पाहिजे होते. आता हे IPLमध्ये एवढे सीझन प्लेयर आहेत, हे रन यांच्यासाठी एवढे म्हणजे मोठं टार्गेट नव्हतं, अचीव करायला पाहिजे होतं. रमणदीपने 1 6 वगैरे मारला, नंतर अजून थोडी मॅच क्लोज झाली. 12 बॉल काहीतरी मला वाटतं 17-18 रन काहीतरी पाहिजे होते, नाही सॉरी 24 पाहिजे होते, 24. ती ओव्हर पण त्यांनी एवढी चांगली टाकली. तो जो बॉलर आहे, काय त्याचं नाव आहे, निपूर, रुपन, काय परफेक्ट यॉर्कर टाकले त्यांनी त्या ओव्हरला आणि सुपर ओव्हरलासुद्धा, की फक्त त्यांनी 6-7च रन दिले आणि लास्टच्या ओव्हरला काहीतरी 16-17 रन ठेवलेले बाकी जिंकण्यासाठी. पण हे लोकांनी तो यॉर्कर टाकतोय परफेक्ट, हे लोक हिट करायला जाते बॉलपर्यंत काय पोचू शकत नाही. अरे त्यावेळेला तुम्ही ट्राय करा ना, स्कूप मारायला, रिव्हर्स स्वीप मारायला. तर काय थोडंसं स्किल कमी दिसलं तिकडे, नाही तर ती एवढं मॅच टाय व्हायलाच नाही पाहिजे. आपण तिकडे जिंकले. 4च विकेट गेले होते, लास्टला पण 6च विकेट गेले आणि आपण सेम. आणि तो पण त्यांच्या कॅप्टन विकेट किपरने थोडंसं नीट हे नाही केलं म्हणून, नाहीतर 1 रनने ते लोक तेव्हाच जिंकले असते. त्यांनी शॉट मारला, 1 बॉल 3 रन पाहिजे होते आणि 1 रन ते लोक आरामात धावले, त्याला माझे दुसरे चान्स. पण तरीसुद्धा त्यांनी दुसऱ्याला थोडं ट्राय केला आणि तो दुसऱ्याला पोचणार आणि विकेट किपरनेला लांब होता.
तर त्यांनी चांगला उठून बसून तिला स्टंपला पाडवायला पाहिजे की 2च रन झाले असते. त्याने थ्रो केला आणि बॉल पुढे गेला आणि अजून 1 रन करायला मिळाला. त्याच्यामुळे ती टाय झाली मॅच. तेच जर थोडंसं त्यांनी विकेट किपरने शांत पेशन्सली जर तिकडे बॉल चांगल्या वगैरे गॅदर करून थ्रो केला नसता, जाऊन स्टंपला हे बॉल लावला असतं, तर 2 रनवरच तिथे इंडियाला समाधान मानावं लागलं असतं. 1 रननी ते लोक जिंकले असते. पण ते तर झालं नाही. 3 रन धावले ते लोक आणि त्याच्यामुळे ती टाय झाली. मला वाटलं एक चान्स मिळाला आहे, सूर्यवंशी वगैरे किंवा प्रियांश आर्या आला तर हे लोक 1-2 हिटची गोष्ट होती. 2 6 एखादा 4 वगैरे लागला असता तर चांगलं 15-16चं टार्गेट त्या लोकांना चांगलं होतं. पण काय होऊ शकत नाही, कारण ओपनिंगला झाला जितेश शर्मा. बोललो काय स्ट्रॅटर्जी काय करणार आहे तो. जोशी त्यांचा कोच आहे, पण काय तो नुसता असं खाली त्याच्याकडे कॅमेरा काय तो लिहत होता. अरे मॅच संपत आले, तू काय कसले पॉईंट्स लिहितोय, काय लिहितोय काय माहिती. स्ट्रॅटर्जी बनवायच्या वेळेला काय स्ट्रॅटर्जीवर टाय झाल्यावर काय काय कॅल्क्युलेट करून वैभव सूर्यवंशी किंवा प्रियांश आर्याला नाही पाठवण्याचा निर्णय घेतला काय माहिती. अरे एक्सपिरियन्स नाही ठीक आहे ना, पण तुमच्याकडे 2 विकेटचा चान्स आहे. मग पहिल्या विकेटला तरी त्याला पाठवायचं होतं. आणि प्रेशर घेणार कधी. असेच ते सिच्युएशन येतात ज्याच्यात प्लेअर बनतात. त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये तो कसा परफॉर्म करतो तेव्हा तो कॅरेक्टर दिसलं असतं, तर तुम्ही त्याला ठेवलात वाचून. अरे निदान 1 डाऊन तरी पाठवायचं होतं ना मग. तर थोडंसं खराब डिसिजन म्हणा आणि थोडं खराब खेळले, त्याच्यामुळे इंडियाला ही मॅच गमावावी लागली आणि आता बाहेर गेले. आता मला वाटतं पाकिस्तान वर्सेस बांगलादेश फायनल होईल मोस्ट प्रॉब्ली. तिकडे पण मॅच चांगली होती. मी मध्ये फर्स्ट इनिंगला बघितली. पाकिस्तान 127 फॉर 7 विकेट होते त्यांचे आणि 17 ओव्हर झालेल्या. लास्टच्या 3 ओव्हरमध्ये त्या लोकांनी 25-30 रन केले आणि 153चं टार्गेट दिलं श्रीलंकेला. तरी 153 टार्गेट एवढं काय मोठं नव्हतं. श्रीलंकेचा ओपनर आहे, त्यांनी काय स्टार्ट करून दिलेली. 7 बॉलातच काहीतरी 24-25 रन केले होते त्यांनी. तरी सुद्धा हरले. पाकिस्तानचे बॉलरनी बॉलिंग खूप छान टाकले. काय सांगू. चला इंडिया बांगलादेशच्या मॅचबद्दल बोलायचं तर त्यांच्या ओपनर हबीबूर 65 केले 46 बॉलमध्ये. जिशान 26 केले 14 बॉलमध्ये. मेहरब ह्यानी खूप चांगली इनिंग्स खेळली. याच्या इनिंग्समध्ये वाटतं 196पर्यंत पोहोचू शकले ते. 48 केले 18 बॉलमध्ये. 146 सिक्सेस मारले त्यांनी. आणि यासीर 9 बॉल. हा खूप स्लो आहे. मी त्या दिवशी यांच्याबरोबरची श्रीलंकेबरोबरची मॅच बघितलेली. हा खूप म्हणजे तो ट्राय करत होता मारायला, पण त्याच्याकडून हिटिंग होत नव्हती. पण आज इंडियाबरोबर चांगला चालला आहे. त्याच्यातसुद्धा आपल्या स्पिनरने खूप चांगली बॉलिंग टाकली. सुयश शर्माने 4 ओव्हर 17 रन देऊन 1 विकेट. हर्ष 4 ओव्हर्स 22 रन देऊन 1 विकेट. एवढे इकॉनॉमिकल बॉलिंग टाकूनसुद्धा एवढा जास्त स्कोर. रमणदीप आणि नमनदीरला जास्त रन पडलेत. 14-12च्या स्कोरिंग रन रेटनी त्यांनी लोकांनी रन खाल्ले. हा पण दुसरा जो फास्ट बॉलर आहे वैशक, त्याला पण काहीतरी 52 रन्स पडलेत. वैभव सूर्यवंशी बॅटिंग बघा, त्यांनी 15 बॉल 38 रन 4 सिक्सेस. प्रियांश आर्या 23 बॉल 44 रन्स 4 3 सिक्सेस. अरे तुमची ओपनर चांगल्या टचमध्ये एवढे चांगले खेळलेले, तर का त्या दोघांपैकी एकाला पण तुम्ही नाही पाठवलं यार. काय कारणच समजत नाही. म्हणजे मॅच जिंकणारी होती आणि हरवणे म्हणून खूप जास्त वाईट वाटतं या गोष्टीचं. जितेश शर्मा 33 रन्स 23 बॉल्स. काय स्ट्राईक रेट आहे एवढा मोठा. निलेश वधेरा 32-29 बॉल. रिपॉन त्यांचा बॉलर 4 ओव्हर 35 रन 1 विकेट. आणि अब्दुल आहे 4 ओव्हर 26 1 विकेट. तर रिपॉननी शेवटच्या 2 ओव्हर एवढ्या छान टाकल्या ना, यॉर्कर टाकले आहेत त्यांनी. मला वाटतं शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 10 ते 12च रन दिले आहेत फक्त. आणि जी सुपर ओव्हर टाकली ती दोन्ही परफेक्ट यॉर्कर. एका यॉर्करवर बोल्ड गेला जितेश शर्मा, एका यॉर्करवर आशुतोष शर्माचं विकेट. मॅच फिनिश्ड. तर ही अपडेट होती
आता मोठी टेस्ट मॅच स्टार्ट झाली आजपासून. द ॲशेस, जी इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये वर्षानुवर्षापासून खेळली जाते, त्यांच्यासाठी खूप मानाची ट्रॉफी आहे ती. तर पहिला दिवस आज पूर्णपणे डॉमिनेट केला बॉलर्सनी. टोटल 19 विकेट्स गेले आजच्या एका दिवसात. काय पिच डेंजर आहे, काय बॅट्समनचं स्किल नाही, काय बॉलरचं जास्त स्किल आहे, बघायला पाहिजे. काय पिचमुळे एवढं कोणाला बॅटिंग करता तिकडे मुश्किल होते. इंग्लंडने केले 172 ऑल आऊट आणि ऑस्ट्रेलिया 123 फॉर 9 विकेट्स. 1 विकेट ऑल आऊट होण्यासाठी बाकी आहे. आजचा दिवस संपला. आता उद्या बघू ते किती लास्ट विकेट त्यांचा बॅटिंग करू शकतं. इंग्लंडकडून ऑली पोप 46 रन केले, हॅरी ब्रुक्स 52 रन्स केले आणि जिमी स्मिथ 32 रन्स. मिचेल स्टार्स बॉलर ऑफ द डे, 12.5 overs, 4 maiden, 58 रन and 7 विकेट. वाव. ब्रेंडन हा नवीन बॉलर आहे, 7 over, 1 maiden, 27 रन देऊन 2 विकेट्स. त्याच्यानंतर आली ऑस्ट्रेलिया बॅटिंगला. वाटलं ऑस्ट्रेलिया चांगलं बॅटिंग करून डॉमिनेट करेल, तर झालं उलटंच. ऑस्ट्रेलिया 123ला 9 आहे आणि त्यांच्याकडून बॅटिंग कोणाचेच रन नाही. हायेस्ट आहे ग्रीड 24 रन्स आणि त्यानंतर मिचेल स्टार्स 12 रन्स. इंग्लंडकडून बॉलर राहिला आहे बेन स्टोक्स, 6 over, 1 maiden, 23 रन देऊन 5 विकेट्स. जॉर्फ्रा आर्चर 9 over, 4 maiden, 11 रन, 2 विकेट्स. आणि कार्स 10 over, 1 maiden, 45 रन्स, 2 विकेट्स. आता ही मॅच काय म्हणजे 2 दिवसात संपते की 3-2.5 दिवसात संपते बघा, कारण एका दिवसातच 19 विकेट्स गेले. आता उद्याचा पहिला विकेट किती लवकर जातो आहे. इंग्लंडची सेकंड इनिंग स्टार्ट होऊन कसं रिप्लाय करते, पिच तसंच डेंजर असेल तर पूर्ण उद्याचा दिवस खेळतील की नाही इंग्लंडवाले माहिती नाही. बघू, उद्याच्या पिचवर डिपेंड आहे कसं काय पिच आहे आणि काय रिप्लाय करते इंग्लंड सेकंड इनिंगमध्ये. मॅच इंटरेस्टिंग होईल. त्याच्यानंतर आयर्लंड बांगलादेशची टेस्ट मॅच चालू होती. जसं तुम्हाला माहिती आहे बांगलादेश 478ला ऑल आऊट झालं होतं. सेकंड इनिंग आयर्लंडची फर्स्ट इनिंग 265, त्याच्यामध्ये टक्कर 75, जॉर्डन नील 49 आणि स्टीफन यांनी 47 केले. तेजुल इस्लाम 35 overs, 6 maiden, 76 रन देऊन 4 विकेट्स. हसन 21 overs, 3 maiden, 53 रन देऊन 2 विकेट. खलील 8 overs, 39 रन देऊन 2 विकेट्स. आणि आयर्लंडची सेकंड इनिंग चालू झाली आहे. जस्ट 16 रन झाले त्यांची, नो लॉस. तर बघू उद्याचा त्यांचा तिसरा दिवस आहे काय होतं. आणि उद्या इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका सेकंड टेस्ट मॅच चालू होते, त्याच्यावर सुद्धा आपण रिव्ह्यू करूया. इंडियाला मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे, कारण 2 टेस्ट मॅचची सिरीज आहे. एक टेस्ट मॅच ऑलरेडी साऊथ आफ्रिका जिंकले, त्याच्यामुळे इंडियाला ही टेस्ट मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. बघू उद्या काय टीम असेल, कसं पिच असेल, कसे परफॉर्म करतो आपण त्याच्यावर आपले रिव्ह्यू देऊ. तर उद्यापर्यंत मित्रांनो भेटू पुन्हा. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.